नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 26 एप्रिल 2025 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतं. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता किंवा छोटासा ब्रेक. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीच्या फ्रेजरपुरा परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भाजी कापण्याच्या चाकूने स्वतःच्या पत्नीवर तब्बल 35 वार करून गंभीर जखमी केल्याचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. 4 वर्षाच्या प्रेमविवाहानंतर वादाच्या वणव्यात पेटलेला संसार आज रक्तरंजित झाला आहे. फ्रेजरपुरा प्रबुद्ध नगरमध्ये राहणाऱ्या शुभम विलास मेश्राम आणि त्याच्या पत्नीचा 4 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला सुखाने चाललेला संसार नंतर पैशांवरनं वादाच्या चिखलात रुतला. घराच्या बांधकामासाठी पत्नीच्या माहेरून पैसे मागण्याचे थोडक्यात कारण झाले आणि भांडणांनी उग्र रूप घेतले. 25 एप्रिलच्या सायंकाळी पुन्हा एकदा वाद चिघळल्यानंतर शुभमने घरातील भाजी कापण्याच्या धारदार चाकूने पत्नीवर सपासप 35 वार केलेत. पोट, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्यात. सासूच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच मदत मिळाल्याने पत्नीचा जीव वाचला. गंभीर जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याने तिला 26 एप्रिल रोजी नागपूरला हलविण्यात आले. या दरम्यान शुभम मेश्राम याला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आणि दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फ्रेजरपुरा परिसरात घडलेली ही थरकाप उडवणारी घटना पुन्हा एकदा दाखवते आहे की प्रेमविवाहाच्या गोड स्वप्नांमागे वादाचे काळे सावटही लपलेले असतात. समाजात अशा विकृत मानसिकतेच्या घटना थांबवण्याकरिता कडक कायदेशीर कारवाईची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित होते आहे. शिक्षणाच्या मंदिरातच भ्रष्टाचाराचा डाग. बंडरा नवी वस्तीतील होली क्रॉस हिंदी प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिकेला अवघ्या 750 रुपयांच्या लाचेसाठी अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले आहे. शिक्षण संस्थांमध्ये वाढत्या लाचखोरीवर मोठा सवाल उपस्थित करणारी ही घटना उघडकीस आली आहे. बंडेरा नवी वस्तीमधील अत्यंत नामांकित समजली जाणारी होली क्रॉस हिंदी प्रायमरी स्कूल आज लाचखोरीच्या आरोपाने चर्चेत आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता फ्रान्सिस धनवटे वय 42 वर्ष आणि सहाय्यक शिक्षिका अश्विनी विजय देवतार यांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने 25 एप्रिल रोजी रंगेहात पकडलेत. 100% शासकीय अनुदानित असलेल्या शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं फीसच्या नावावर बेकायदेशीर वसुली केली आहे. 1500 रुपये मागणी करण्यात आली होती. त्यातील 800 रुपये आधीच घेतले गेले आणि उर्वरित 750 रुपयांचा तगादा सुरू होता. धाडसी पालकाने तक्रार केल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोने नियोजनबद्ध सापळा रचत या दोन्ही महिला शिक्षकांना जाळ्यात ओढले. या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. बंडेरा नवी वस्ती परिसरातील होली क्रॉस या शाळेमध्ये आपण माझ्या मागे एक बोर्ड पाहू शकता. होली क्रॉस स्कूल बंडेरा असं लिहिलेलं आहे आणि या शाळेत काल दिनांक 25 तारखेला अँटी करप्शन ब्युरोने एक छापा टाकला होता एका पालकाच्या तक्रारीवरनं, ज्यामध्ये जी
स्कूल फी असते त्या स्कूल फीमध्ये काहीतरी पालकाला संशय आला होता आणि एवढी फी कसं का घेता म्हणून त्यांनी अँटी करप्शन ब्युरोमध्ये तक्रार केली होती आणि अँटी करप्शन ब्युरोची टीम इथे येऊन येथील एका मुख्याध्यापिकेला रंगेहात पकडलेलं आहे आणि या संदर्भात त्यांच्याच विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. आता यापुढे या गुन्हा दाखल झाल्यानंतर काय याच्यावर निर्णय लागतो आणि काय यांच्यावर कारवाई होते ही पाहणेसुद्धा महत्त्वाचे आहे. या संदर्भात माझ्यासोबत येथील एक पालक आहेत, ज्यांची विद्यार्थी त्याचा इथं शिक्षण घेत होता, त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. शाळेमध्ये मुख्याध्यापकांनी काल एक अँटी करप्शनच्या ब्युरोनी एक कारवाई केलेली आहे आणि या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. सर, आपली मुलगीसुद्धा किंवा आपले विद्यार्थीसुद्धा या शाळेत शिकत होते, तर आपल्यासोबत काय घडलं आणि काय सांगणार या संदर्भात सविस्तर? यापूर्वीसुद्धा काही प्रमाणामध्ये ज्या विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत त्यांच्या पालकाकडून 1500 रुपये ह्याप्रमाणे वसूल करण्यात आले. परंतु होली क्रॉस प्रायमरी स्कूल असो किंवा होली क्रॉस बॉईज स्कूल असो, यांना शासनाकडून 100% अनुदान मिळत असतो आणि शासनाकडून मिळालेल्या 100% अनुदानाच्या माध्यमातून शाळेसाठी असलेल्या सर्व सुविधा, शिक्षकांचे संपूर्ण पेमेंट्स हे शासन करत असतो आणि सर्व सुविधा मिळूनही जर शासनाच्या एवढ्या सुविधा घेऊन शाळा विद्यार्थ्याच्या पालकांकडून 1500 रुपये घेत असतील तर हे सर्वांची आर्थिक पिळवणूक आहे. आम्हाला सुद्धा समजते की त्यांच्याच होली क्रॉसच्या बाजूला एक चांगली एक शाळा आहे, त्या ठिकाणी सुद्धा ते प्रायव्हेट असल्या कारण त्या ठिकाणी काही आर्थिक ज्या पद्धतीनं व्यवहार चालत असतात. परंतु माझं एकच म्हणणं आहे की शासनाकडून आपण घेतलं असलेलं अनुदान आणि तरी आपण 1500 रुपये घेत असाल तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांचं शिक्षण कुठं करावं आणि कसं करावं यासाठी पालकांना आपल्या शासनानं कुठं ना कुठंतरी एक चांगला कडक नियम तयार करावं. तर ज्या ठिकाणी 100% अनुदान शासन देत असेल तर शासनाने सुद्धा अशा शाळेवर कठोरात कठोर कारवाई करावी की जेणेकरून गोरगरीब पालकांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक पिळवणूक होऊ नये असे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे आणि उप अधीक्षक अभय अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या धक्कादायक घटनेमुळे बडनेरा परिसरातील अन्य अनुदानित शाळांमध्येही खळबळ उडाली असून पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. अवधच्या 6व्या शुल्क उकडणाऱ्या शाळांवर वचक बसवण्यासाठी अशी कारवाई ही नक्कीच धडकी भरवणारी ठरत आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. नागपूर महामार्गावर दुपारी भीषण अपघात टळला. बिजलँडजवळ ट्रक आणि कार यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली. क्षणभर जरी चूक झाली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. पाहूया संपूर्ण घटना. 24 एप्रिलच्या दुपारी नागपूर अमरावती महामार्गावर बिझीलँड परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. DJ 7077 क्रमांकाचा ट्रक नागपूरकडनं अमरावतीच्या दिशेने जात होता. या दरम्यान MS27DL 0261 क्रमांकाची क्रेटा कार समोरून जोरात आली आणि दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनांच्या समोरील भागांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे कारमध्ये 5 जण प्रवास करीत होते. या धडकेनंतर कार आणि ट्रक पुलाच्या कठड्यावर अडकले. त्यामुळे कार पुलावरून 20 फूट खाली कोसळण्याचा मोठा धोका टळला. अपघात होताच नागरिकांची मोठी गर्दी जमली. तातडीने नांदगावपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचलेत आणि वाहतूक सुरळीत केली. या दरम्यान ट्रक चालकाने धडकेनंतर घटनास्थळावरून पलायन केलं. कार चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार ट्रक चालकाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 281 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. नशीब बलवत्तर म्हणूनच या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अन्यथा हा अपघात जीवघेणा ठरू शकला असता. फक्त क्षणाचं गणित आणि कठड्यावर अडकलेल्या वाहनांमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. परंतु ट्रक चालकाचा बेफिकरपणा आणि वाहतुकीतील निष्काळजीपणामुळे रस्त्यावरचा धोका वाढतो आहे. वाहतूक नियम पाळणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे हीच काळाची गरज आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अमरावतीत शिवसेना उबाटा गटाच्या वतीने अनोख्या पद्धतीने पाकिस्तानचा निषेध करण्यात आलाय. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 27 निष्पाप भारतीय नागरिकांची क्रूर हत्या केली आहे.
या अमानुष कृत्याचा निषेध करण्यासाठी अमरावती शहरातील शिवसेना उबाटा गटाने अनोख्या पद्धतीने आपला रोष व्यक्त केलाय. नेहरू मैदान येथील महानगरपालिकेच्या मूत्रीघराच्या बाहेर पाकिस्तानच्या झेंड्यांचे पोस्टर लावून तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय. पोस्टरला पायरीवर ठेवून पाकिस्तानचा अपमान केला गेलाय आणि जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादांचा नाश हो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. आतंकवादचे जन्मदाते पाकिस्तान यांच्या विरोधात आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या वतीने एक आंदोलन, असं आगळं वेगळं आंदोलन केलं. जिथे जिथे शहरात बाथरूम आहे, मूत्रीघर, तिथे आम्ही जाऊन तो पाकिस्तानचा झेंडा अशा पद्धतीने लावला, जेणेकरून त्याच्यावर लोक यांची ही जागा आहे पाकिस्तानची, जे अतिरेकी पाकिस्तान जे आहे, पाकिस्तानचे लोक त्यांची जागा मूत्रीघर आहे. आम्ही या पद्धतीनं त्यांना लोक हे करतो, म्हणजे त्यांची लायकी ही आहे का ती मूत्रीघराच्या लायकीचे झालेले लोक का ज्यांनी एवढा मोठा आमच्या देशातल्या लोकांवर त्यांनी हल्ला केला, त्याला पूर्ण सपोर्ट पाकिस्तानचा आहे, त्यांचे जे त्याचे जन्मदाते आहे, त्यांच्या विरोधात ह्या आज आम्ही एक आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे का जेणेकरून त्या पाकिस्तानच्या झेंड्यावर लोकांना, म्हणजे इतक्या नीच प्रवृत्तीचे जे लोक आहे पाकिस्तानी, त्यांच्या विरोधात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनात उबाटा गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अनोख्या निषेधामुळे नागरिकांचेही लक्ष वेधले गेले. पहलगामच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना अमरावतीत अनोख्या पद्धतीने व्यक्त झालेला संताप हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनातील भावना अधोरेखित करतोय. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अमरावती शहरातही विविध ठिकाणी या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. इरविन चौक परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात मुस्लिम बांधवांनी श्रद्धांजली अर्पण करत निषेध व्यक्त केलाय. अमरावतीच्या इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार अर्पण करून मुस्लिम बांधवांनी शोकसभा आयोजित केली आहे. पहलगाम येथे अतिरेक्यांच्या गोळीबार हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना 2 मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. हाताला काळी फिती बांधत अतिरेक्यांच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय. घटनास्थळापासून बॉर्डर लांब असूनही झालेला हा हल्ला सुरक्षेच्या प्रश्नांवर गंभीर शंका निर्माण करत आहे. मैं सलीम भाई मीरावाले, हम सभी यहाँ पर 2 दिन पहले 22 अप्रैल को कश्मीर के पहलगाम में पर्यटकों पर हुए आतंकी हमले का निषेध करने के लिए अमरावती शहर भर के तमाम तबके के मुस्लिम यहाँ पर हम लोग इकट्ठा हुए. हम सभी जानते हैं कि कश्मीर को जन्नत का दर्जा दिया गया है और देश और दुनिया भर के पर्यटक कश्मीर में तफरीह के लिए आते हैं और कश्मीर की जो जनता है उनकी रोजी रोटी इन पर्यटकों के भरोसे ही चलती है. आज तक हम लोगों ने देखा है कि आतंकी कार्रवाई जब होती तो आम नागरिक और सैनिकों पर होती, लेकिन इस बार आतंकवादियों ने अपना रवैया बदला है. उन्होंने इस बार पर्यटकों पर अंधाधुंध गोलियां चलाई है और पर्यटकों की हत्या की है. तो इससे ये समझ में आता है कि वे कश्मीर की जनता की रोजी रोटी पर एक दाग लगाना चाहते हैं. और दूसरी एक बात मीडिया के जरिए हम लोगों ने ये बार बार सुनी है, अब इसमें कहाँ तक सच्चाई है मुझे पता नहीं, कि वहाँ पर धर्म देखकर गोली मारी गई. अगर ये बात सही है तो पाकिस्तानी प्रणीत जो आतंकवादी है वे हमारे देश में हिंदुओं को मुसलमानों के खिलाफ भड़काने का घृणित काम कर रहे हैं. इस तरीके से हमारे देश में हिंदू और मुस्लिमों के बीच नफरतों की खाई और ज़्यादा बढ़ जाएंगी. मैं इस तमाम घटना का जाहिर निषेध करता हूँ और हमारे देश के तमाम हिंदू भाइयों से विनती करता हूँ कि ये पाकिस्तान प्रणीत आतंकवादियों की एक गहरी चाल है जो हमारे देश को समृद्ध देखना नहीं चाहती. हमारे देश की गंगा जमनी जो तहजीब है उसको तोड़ना चाहती, उसके बीच नफरत बढ़ाना चाहती. और अगर हम उनके बहकावे में आकर हमारे देश में हिंदू और मुस्लिम करेंगे तो निश्चित रूप से आतंकवादियों का जो मकसद है वे उसमें कामयाब हो जाएंगे. अगर हमें उनके मकसद को कामयाब नहीं करना है तो हमारे देश का भाईचारा, हमारे देश का जातीय सलोका वो हम लोगों को बनाए रखने का है. और ये जो हमला है ये उन 28 पर्यटकों पर नहीं हुआ, ये देश के तमाम कम्युनिटी पर हुआ है, देश की नेशनल हार्मोनी पर हुए वाला हमला है. और ऐसे वक्त में हम सभी लोगों को राजनीति, हिंदू मुस्लिम ये सब भूलकर हमारे देश के साथ रहना है और हमें इन आतंकवादियों का मुकाबला करना है. शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत देशविरोधी शक्तींना विरोध करण्याचा संकल्प व्यक्त केलाय.
विविध ठिकाणून आलेल्या नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत या घटनेचा निषेध केलाय. या प्रसंगी ॲडव्होकेट जिया खान, ॲडव्होकेट शोएब खान, सलीम मीरावाले, ॲडव्होकेट शहबाज खान, अब्दुल नईम, इम्रान अशरफी, जहरोज गाझी, अक्षय नरगडे, मेहरान पठाण, सईद खान पठाण आणि अन्य नागरिक उपस्थित होते. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं इमरान अशरफी, इंडियन यूनियन मुस्लिम लीग। सबसे पहले पहलगाम में जो घटना हुई कश्मीर के अंदर, इसकी मैं कड़े शब्दों में निंदा करता हूँ। मैं, मेरी पार्टी और मेरा समाज पूरी तरीके से पूरा देशवासी इस घटना से आहत है कि ऐसी जो घटना है कैसी हो गई। जो कश्मीर पर्यटकों के भरोसे पलता है, वहाँ पर पर्यटकों पे हमला होना ये कश्मीरियों के लिए बहुत अफसोसनाक, खेदनाक है। हमने सोशल मीडिया के माध्यम से जो 2 दिन से देखा है, तो जिस तरीके से इस घटना से सिर्फ 28 परिवार ही दुखी नहीं हुए, 17 परिवार जख्मी नहीं हुए, बल्कि पूरा कश्मीर जो है, जो पर्यटकों के भरोसे है, वो पूरा का पूरा जख्मी हो चुका है। क्योंकि 370 हटने के बाद 6 महीने कश्मीरी घरों के अंदर है। उसके बाद में लॉकडाउन हुआ। लॉकडाउन के अंदर 2 साल कश्मीरियों का व्यवसाय जो पर्यटकों के भरोसे चलता है वो ख़राब हो चुका था। आज 2023 और 2024 में जो पर्यटकों की भीड़ कश्मीर में जो दोबारा लौटी, उससे कश्मीरियों के चेहरे पर जो खुशी आई, उस खुशी को मातम में बदलने का काम इन हरामखोरों ने किया है। तो मैं और मेरा समाज इस आतंकवाद के खिलाफ में कड़ी शब्दों में निंदा करता है। और साथ ही साथ ये बात कि जिन लोगों ने ये कृत्य किया है उनको तो सज़ा मिलनी चाहिए, मगर जो इनके पीछे है उनको भी सज़ा मिलनी चाहिए। और ख़ास करके इसमें जो नाम आता है हमेशा पाकिस्तान का, तो हम भारत सरकार से, जो कि बहुत सक्षम है, देश के प्रधानमंत्री सक्षम है, गृह मंत्री सक्षम है, रक्षा मंत्री सक्षम है, भारत सरकार सक्षम है, उस सक्षम सरकार से हम ये अनुरोध करते हैं कि ये 28 परिवार को अगर सही श्रद्धांजलि आपको देना है तो पाक ऑक्युपाई कश्मीर, जो कश्मीर पाकिस्तान के हिस्से में कब्जे में है, वो कब्जे वाले कश्मीर को छोड़ाकर भारत सरकार भारत के नागरिकों को दे, तो ही ये सही श्रद्धांजलि हम समझेंगे। और ऐसी श्रद्धांजलि भारत की आम जनता, आम नागरिक चाहता है कि ऐसी श्रद्धांजलि भारत सरकार दे, ताकि बार बार की जो हमेशा की जो घटनाएं कश्मीर में जो होती रहती है, पूरे देश के अंदर होती रहती है, ये सारी घटनाएं बंद हो जाए। जो पाकिस्तान ऑक्युपाई कश्मीर, भारत का हर नागरिक चाहता है कि इस मूवमेंट को, इस आपदा को सही अवसर में बदलना है। यहाँ जैसा कि कुछ राजनेता इस आपदा को हिंदू मुसलमान करना चाहते हैं, बल्कि हिंदू मुसलमान ना करते हुए जो ऑक्युपाई कश्मीर है, जो पीओके है, जो हमारा है, वो हमारे वापस लाकर भारत सरकार दे दे, तो ही ये 28 परिवारों को और जो 17 जख्मी परिवार है उनके घर को सही श्रद्धांजलि हमें अर्पित होगी। ऐसी हमारी मांग भारत सरकार से। या घडलेल्या घटनेने अमरावतीसह संपूर्ण देशभरात संतापाची भावना निर्माण झाली आहे. 22 अप्रैल 2025 को जो पहलगाम में जो घटना हुई, जिसमें निहत्थे और मासूम लोगों पर अंधाधुंध गोलियां चलाकर उनकी जान ली गई, मैं उस घटना का तीव्र शब्दों में उसकी निंदा करता हूं। और इस घटना को जो लोगों ने अंजाम दिया, मैं भारत सरकार से ये निवेदन करता हूं कि उनको फ़ौरन ढूंढकर उसी जगह लाकर उसी अंदाज में उनका इनकाउंटर किया जाए और जो इसमें शहीद हुए हैं उनको न्याय दिया जाए। उसी तरह जिस तरह हमने देखा है कि कश्मीर एक हाई अलर्ट स्टेट है, लेकिन उसके बावजूद वहाँ पर पर्यटकों के ऊपर इस तरह से आतंकवादियों का हमला होता है, तो कहीं ना कहीं इसके अंदर सिक्योरिटी का भी लैप्स हुआ है। तो मैं ये चाहूँगा कि भारत सरकार इस एंगल से भी कि भाई ऐसा क्या वजह थी कि वहाँ सिक्योरिटी वहाँ क्यों नहीं थी, इसका भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए। और अगर इसके अंदर कोई दोषी है तो उनके खिलाफ में भी उतनी सख्त कार्रवाई होना चाहिए जितनी आतंकवादियों के खिलाफ होती है। क्यों कि आतंकवादियों में और इस तरह के अगर कोई अधिकारी है जो जानबूझ के अगर इस तरह के मामलात के अंदर अपने आप को इन्वॉल्व करते हैं तो वो भी उतने ही दोषी है। मैं मुस्लिम समाज की तरफ से और अमरावती वासियों की तरफ से इस घटना का निषेध करता हूं और उम्मीद करता हूं कि भारत सरकार इसके अंदर आरोपियों को जल्द से जल्द पकड़ के लाकर और जो लोग इसके अंदर शहीद हुए हैं उनके परिवार को उनको न्याय देंगी। उसी तरह मैं पूरा समाज की तरफ से मैं ये आश्वासन देता हूं कि इस मुश्किल घड़ी में, इस दुख भरी घड़ी के अंदर पूरा मुस्लिम समाज, जितने भी पीड़ित परिवार है, चाहे वो
शहीद हुए हो या जख्मी हो, हम उनके साथ कांधे से कांधा लगाकर खड़े हैं। सर्वांनी एकमताने देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. मी अब्दुल नईम, त्या 2 दिवस पूर्वी या देशामध्ये जे निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, या देशामध्ये जे संपूर्ण देश काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आज दुःख व्यक्त करत आहे. ज्या पर्यटकांच्या भरोश्यावर तिथचे लोकांचा रोजगार निर्माण झाला होता, ज्या पर्यटकांच्या भरोश्यावर, त्याला एक खेद बसला आहे. अशा घटनेचा संपूर्ण या देशातील संपूर्ण मुस्लिम समाज असो का सगळे समाज मिळून आज या घटनेचा निषेध करत आहे. सर्वात मोठी चूक ह्या सुरक्षाकर्मीमध्ये झाली आहे का आज यामध्ये सुरक्षा असताना सुद्धा आपले बांधव जे निष्पाप लोक होते, त्या निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. या बळी गेलेल्या निष्पाप लोकांच्या बळीबद्दल आणि आतंकवाद्यांच्या हमल्याबद्दल मी जाहीर निषेध व्यक्त करतो. अमरावतीकरांनी एकजूट दाखवत देशभक्तीची जाणीव यावेळी ठसवली आहे. अहमद खान, बिस्मिल्ला खान, माजी शिक्षण सभापती, अमरावती महानगरपालिका, अमरावती. 22 अप्रैल को जो आतंकवादी घटना हुई है, ये बहुत ही निंदनीय घटना है, जिसके अंदर बेकसूर लोगों की जाने गई है, चाहे वो हिंदू हो या मुस्लिम हो. जो भी अपना पर्यटक बोलकर कश्मीर में गया था और कश्मीर में जाने के बाद में जो स्वर्ग का आनंद लेने के लिए कश्मीर के अंदर जाने के बाद में उसको आतंकवादी हमले के अंदर में शहीद होना पड़ा, मरना पड़ा. और जिसके लिए इतनी दुख भरी कहानी, मतलब इतना दुख भरा वाकया वहाँ पे घटा कि जिसकी वजह से हर किसी का दिल दहला गया. मैं इस आतंकवादी घटनाओं का तहे दिल से निषेध करता हूँ और तमाम जितने अपने देशवासी है सभी से यही विनती करता हूँ कि जो इस घटना के अंदर में शहीद हुए, इन तमाम लोगों के लिए संवेदना व्यक्त करें और उनके भावनाओं से ये रहे. मैं मिराज खान पठान, कश्मीर के अंदर में 22 अप्रैल को जो दर्दनाक घटना घटी, उसमें हमारे देश के बेकसूर पर्यटक जो है मारे गए, जिसमें आतंकवादी कहां से आए और मारकर वापस कहां चले गए. इसमें सबसे बड़ा जो है सरकार इसका जवाब दे. सिक्योरिटी, मोदी जी कहते थे कि जब कांग्रेस की हुकूमत थी कि बाउंड्रीज जो है वो तुम्हारे हाथ में है, बाहर से लोग आते हैं देश में कैसा है और मारकर चले जाते, भाग जाते कैसे है, इसका कोई पता सरकार को नहीं है. तो हमारे देश में इस तरह की घटना क्यों होती है और देश में यहाँ के जो है कश्मीरियों ने अपने खांदे पे, अपने घरों में, अपने निवाले जो है तो पर्यटकों को खिलाए, उन्हें अपना मेहमान माना. और यहाँ के सारे देश के, चाहे वो कोई भी धर्म से, जात से, पंथ से हो, सबको इस बात का दुख है कि जिन लोगों के लोग मारे गए हैं उनके परिजनों के साथ में हमारी संवेदनाएं, हमारा दुख बहुत ज़्यादा है. हम उसे महसूस नहीं कर सकते, ना बयान कर सकते हैं. लेकिन जो बार बार घटनाएं जो देश में होती है और हिंदू मुस्लिम का एंगल ढूंढा जाता है, इसके ऊपर मेरा निषेध है. हम चाहे जो भी हो, मरने वाले हमारे देशवासी हैं, हमारे भाई हैं, उनके ऊपर में जो अत्याचार हुआ है वो और आगे भविष्य में कभी ना हो, इसके जो है सरकार ने दखल लेना चाहिए, दोषियों को ढूंढना चाहिए और वहीं पे बैसरन घाटी में लाके उनको पहलगाम में जो है देश के दुनिया देखे, इस तरह से उनका इनकाउंटर करना चाहिए ताकि आने वाले दिनों में कभी इस तरीके की घटनाएं ना हो. सेक्रेटरी न्याजी एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी. अभी 2 दिन पहले जो हादसा हुआ, इस हादसे ने हमारे दिल को छलनी कर दिया है. ये हादसा हमारे भारतीय इतिहास पर एक बदनुमा दाग की तरह है. जो गरीब और मासूम लोगों को बेवजह मारा गया है, इन लोगों की आय और बददुआ बिल्कुल लगेगी. और हम चाहते हैं कि देश के गृह मंत्री और हमारे प्रधानमंत्री जो इतने सक्षम है, वो जड़ से आतंकवाद को ख़त्म कर दें.
और हमारा पूरा समाज इस कायराना हमले के खिलाफ है और जो लोगों ने हमला किया है हम लोगों का निषेध करते हैं। अस्सलाम वालेकुम, जय हिंद। मैं एडवोकेट शाहजेब खान। देखिए, जो पहलगाम में जो घटना हुई बहुत ही ज़्यादा दुखद है, लेकिन उसके बाद में जो वीडियोस मैंने देखे उनके परिवारों के, किसी एक की वाइफ का मैं वीडियो देख रहा था, वो कह रही थी कि मैं वहाँ पर बाजू में बच्चे को खाना खिला रही थी और मेरे हस्बैंड कहीं फ़ोटोज़ खींच रहे थे। उसके बाद में मुझे दूर से गोलियों की आवाज़ आई, तो जो कि मैंने कभी गोलियों की आवाज़ इसके पहले सुनी नहीं थी, तो मुझे समझ नहीं आया कि गोली चल रही है। मैंने पास में खड़े एक दुकान वाले से पूछा करके किस चीज़ की आवाज़ है, तो मुझे बड़ा डरा हुआ नज़र आया। दोबारा गोली की आवाज़ आई तो हम सब भागते हुए गए, तो हमने देखा करके आतंकी सभी आदमियों को एक तरफ करके गोलियां मार रहे थे। उस वक्त मुझे कुछ सूझा नहीं, ऐसा उस महिला ने कहा। साथ ही साथ उस महिला ने ये कहा कि जब मुझे गोलियों की आवाज़ आई तो डेफिनेटली सैनिकों को भी गोली की आवाज़ आई होंगी। उस वक्त वो कहा था, अगर मैं दूर से भाग के आई तो बाकी सैनिक भाग के क्यों नहीं आए? तो ये एक बहुत बड़ा सवाल मेरे मन में आता है। दूसरा सवाल ये आता है कि जो पहलगाम है ये LOC से 400 किलोमीटर दूर है। एक टेररिस्ट फुल्ली आर्म इतने सारी गोलियों के साथ में, एक एडवांस्ड राइफल्स लेके 400 किलोमीटर अंदर इतनी सिक्योरिटी के साथ में इतने बड़े मुल्क में, हिंदुस्तान के अंदर आ जाता है और किसी को मालूम नहीं पड़ता। तो मुझे ऐसा लगता है कि ये बहुत बड़ी साजिश है। तो सरकार को इसके अंदर एक अच्छा इन्वेस्टिगेशन करने की ज़रूरत है, क्योंकि ये अगर आपने इसको अच्छी जड़ तक अगर आप पहुंच गए तो शायद आप हिंदुस्तान के अंदर जो पनप रहा है, जो आतंकवाद पनप रहा है, शायद आप उसकी जड़ तक पहुंच जाएंगे। तो मेरा ये सरकार से निवेदन है कि आप जो इसके मुजरिम हैं उनको आप कड़ी से कड़ी इसकी सजा दी। काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा अमरावतीत ठिकठिकाणी निषेध होत आहे। देशाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्रित यावे अशी भावना अमरावतीच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। अमरावतीत क्रीडा क्षेत्रात मोठा उपक्रम। हनुमान मॅम प्रसारक मंडळ, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि अमरावती अमॅच्युअर क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहेत। अमरावतीतील श्री हनुमान मॅम प्रसारक मंडळाच्या चक्र ग्राउंडवर भव्य विदर्भस्तरीय आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, कार्यकारी अध्यक्ष श्री हनुमान मॅम प्रसारक मंडळ आणि उपाध्यक्ष अमरावती जिल्हा हौशी क्रिकेट संघटना यांचे नेतृत्व लाभलेत। यावेळी श्री हनुमान मॅम प्रसारक मंडळाच्या सचिव व डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या उपप्राचार्य डॉक्टर माधुरी चेणके यांची उपस्थिती होती। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास देशपांडे आणि अमरावती जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर दीनानाथ नवाथे यांनी देखील या कार्यक्रमाला मानाचे स्थान दिलेत। विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूरचे सदस्य प्राध्यापक सतीश भागवत यांची उपस्थिती कार्यक्रमांची शान वाढवणारी ठरली। अमरावती अमॅच्युअर क्रिकेट क्लब आणि हनुमान मॅम प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले। या स्पर्धेमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील संघ सहभागी होऊन आपली क्रिकेट कौशल्य दाखवित आहेत। विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर, श्री हनुमान मॅम प्रसारक मंडळ व अमरावती जिल्हा हौशी क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इंटर डिस्ट्रिक्ट T20 स्पर्धेचं आयोजन श्री हनुमान मॅम प्रसारक मंडळाच्या क्रिकेट मैदानावर होत आहे। या स्पर्धा सर्व जिल्ह्याचे संघ या स्पर्धेमध्ये समाविष्ट आहे। 2 विभागामध्ये VCN यांना डिवाईड केलेलं आहे, जसं एक गडचिरोली झोन आणि अमरावतीमध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि भंडारा असे 5 संघ या झोनमध्ये खेळत आहे। तसेच गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, त्यानंतर यवतमाळ हा जो झोन आहे हा वेगळा त्या ठिकाणी खेळत आहे। दोन्ही स्पर्धा ज्या आहे, दोन्ही ठिकाणच्या ज्या स्पर्धा आहे या 24 तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि यामधून जे संघ टॉप राहतील ते 2 संघ जे आहेत त्यांच्यामध्ये सेमीफायनल आणि फायनल हे दोन्ही सामने जे आहेत ते अमरावतीच्या हनुमान मॅम प्रसारक मंडळाच्या क्रिकेट मैदानावर होणार आहेत। या प्रत्येक संघामध्ये ज्यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेला रिप्रेझेंट केलेलं आहे असे खेळाडू, तसेच रणजीपटू, तसेच जे काही अपकमिंग जे प्लेयर्स आहेत ज्यांचा चांगला परफॉर्मन्स आहे, कारण यांना जे आहे इंटर क्लब ज्या टुर्नामेंट झाल्या, इंटर डिस्ट्रिक्ट ज्या याच्या अगोदर टुर्नामेंट झाल्या त्यामधून निवडलेल्या आहे त्यांना, आणि अशा प्रकारचे असे 10 संघ तयार करण्यात आलेले आहे।
हा एक अत्यंत नवीन खेळाडूंसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपला चमक दाखवण्याची किंवा आपला परफॉर्मन्स दाखवण्याची एक चांगली सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेमधूनच आणखी अजून एक विदर्भ क्रिकेट संघटनेने एक T20 स्पर्धा जी आहे, जी नागपूरला फ्लड लाईटमध्ये घेण्यात येत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या स्पर्धेमधून खेळाडू निवडण्यात येतील. तर अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन आपण बघतात की पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. आणि आज सकाळचा सामना जो आहे तो वाशिम वर्सेस बुलढाणा यांच्यामध्ये होत आहे आणि त्याच्यानंतर दुपारी 2 वाजता जो आहे अमरावती आणि अकोला यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. विदर्भातील युवा क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या भव्य क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडूंना नवी संधी मिळणार असून अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रांची उंचीही वाढणार आहे. अमरावतीत उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असताना वाहन चालकांच्या आरोग्याचा विचार करत मनपा प्रशासन आणि वाहतूक विभागाने एक अनोखा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख ट्रॅफिक सिग्नल चौकांवर दुपारी सिग्नल बंद ठेवण्यासह मोठ्या ग्रीन नेट लावण्यात आले आहेत, ज्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावतीत उन्हाची तीव्रता वाढत असल्याने मनपा आणि ट्रॅफिक विभागाने मिळून दुपारी 1 ते 5 या वेळेत ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील इरविन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, गाडगेनगर, पंचवटी चौक, शेगाव नाका आणि राजकमल चौक या ठिकाणी लावण्यात आले आहेत भव्य ग्रीन नेट. या ग्रीन नेटमुळे वाहन चालकांना ट्रॅफिक सिग्नलवर उभी राहतानाची झळ आता बसणार नाही. वाहन चालक स्वतःच्या समजुतीवर वाहने चालवित आहेत, तरी सिग्नल बंद असतानाही शिस्तीत वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याआधी उन्हात सिग्नलवर उभे राहणे त्रासदायक ठरत होते, मात्र आता सावलीमुळे मिळतोय दिलासा. उष्णतेच्या लाटेपासून संरक्षणासाठी हा मनपाचा आणि वाहतूक विभागाचा संयुक्त उपक्रम आहे. शहरवासियांनी यांचे स्वागत केले असून इतर शहरांनाही या उपक्रमाची प्रेरणा मिळू शकते. ग्रीन नेटमुळे सौंदर्य देखील वाढले असून पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून याची चर्चा सुरू आहे. वाहनधारकांपासून रिक्षा चालकांपर्यंत सर्वांनी दिली आहे या उपक्रमाला सकारात्मक प्रतिक्रिया. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानात हा उपक्रम एक सुसंवेदनशील प्रशासनाची निशाणी ठरतोय. शहराच्या दुपारच्या रणरणत्या उन्हात ट्रॅफिक सिग्नल चौकांवर सावलीचा आधार मिळणं हे प्रशासनाचं यश म्हणावं लागेल. अशा संयुक्त उपक्रमातूनच शहर सुरक्षित, आरोग्यदायी आणि स्मार्ट होईल अशी अपेक्षा आहे. अमरावतीत धर्मभावना जागृत करणाऱ्या भगवान श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रेची भव्य तयारी सुरू आहे. या सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार असून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुढाकाराने हा साप्ताहिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. जय परशुराम. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ द्वारा भगवान परशुराम जन्मोत्सव दिनांक 29/4/2025 को भव्य रूप में शोभा यात्रा होने वाली है. इस शोभा यात्रा में सभी सनातनी समाज आमंत्रित है. उसी के साथ साथ सभी समाज बंधुओं से आह्वान करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में सपरिवार उपस्थित रहे. 29 तारीख को शाम में 5 बजे गोपाल कृष्ण मंदिर अम्बापेट श्री राम मंदिर से शोभा यात्रा प्रारंभ होंगी. उसी के साथ शोभा यात्रा के अंदर विभिन्न झांकी रहेंगी. समाज बंधुओं द्वारा झांकी प्रस्तुत की जाएंगी. उसमें फटाके, आतिशबाजी, बेंचो, संदल सभी साथ साथ समाज बंधु रहेंगे. उसी के साथ साप्ताहिक महोत्सव इस साल किया गया है और 27 तारीख को कल रविवार को कार्यालय ब्राह्मण राजकमल चौक ब्राह्मण हरि पेटे के सामने पार्वती भवन पे निःशुल्क आरोग्य शिविर रखा गया है. सभी सनातनी समाज से अनुरोध करूंगा कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में शिविर का लाभ लेवे. जय श्री राम, जय परशुराम. भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून होणारी ही शोभायात्रा सामाजिक ऐक्य आणि धर्मभावना बळकट करणारी ठरणार आहे. सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या भव्य सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांनी केले आहेत. अचलपूर तालुक्यातील काकडा गावात घडलेली ही घटना प्रत्येक शेतकऱ्याच्या हृदयाला चटका लावणारी आहे. धुरावरील साचलेल्या पाण्यामुळे बकऱ्यांना विषबाधा झाली आणि एका शेतमजुराचा संपूर्ण जीवन साठाच काही क्षणात उद्ध्वस्त झाला आहे. काकडा गावातील एका शेतमजुराच्या बकऱ्यांनी धुरावर असलेल्या टाक्यातील साचलेले पाणी पिल्यानंतर विषबाधा झाली आहे. या घटनेत 18 पेक्षा जास्त बकऱ्यांचा मृत्यू झाला असून काही बकऱ्यांवर अचलपूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच पशु अधीक्षक घटनास्थळी पोहोचलेत आणि पंचनामा करण्यात आला. या बकऱ्या म्हणजे बुरडवर चालणाऱ्या एका गरीब मजुराचा संपूर्ण संसारच होता. या अचानक झालेल्या संकटांमुळे संबंधित शेतमजुरावर आत्महत्येची वेळ आली आहे, अशी भीती व्यक्त होत आहे. काकडा गावाच्या सरपंच संगीता अपाले यांनी शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे. बकऱ्यांच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे गावातील इतर शेतकरीही भीतीच्या सावटाखाली आहे. या प्रकारात दोषी कोण हे अद्याप अस्पष्ट असून संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी अपेक्षित आहे. बकऱ्या मालकाच्या आर्थिक नुकसानाची भरपाई सरकारने तात्काळ द्यावी, अशी सर्वत्र मागणी सुरू आहे. गरिबाच्या पोषंताचा असा मृत्यू ही फक्त बातमी नाही, तर शासकीय यंत्रणेसाठी एक प्रश्नचिन्ह आहे. या शेतमजुराला न्याय आणि मदत मिळाली पाहिजे, ही समाजाची खरी जबाबदारी आहे. धारणी मुख्यालयापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या बासपाणी गावातील नागरिकांना 3 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. उभारलेली भली मोठी पाण्याची टाकी केवळ शोभेची वस्तू ठरली असून पाणी पुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. धारणीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बासपाणी गावात 3 वर्षापूर्वी मोठ्या गाजावाजात पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. विशाल पाण्याची टाकी उभारली गेली, मात्र अद्याप एक थेंबही पाणी गावकऱ्यांना मिळालेलं नाही. गावातील नागरिक पाण्यासाठी रोजच्या रोज त्रास सहन करीत आहेत. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजना पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कलेक्टर आणि कमिशनर यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. लाखो कोटी रुपये खर्च करूनही ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची दुर्दशा कायम आहे. गावकऱ्यांनी आता प्रशासनाकडे न्याय मागण्याचा आवाज बुलंद केला आहे. मंडला कि क्यों नहीं आ रहा पानी? कितने दिन से नहीं है नल? नहीं दिन हो गया, महीना 2 महीना नहीं आ रहा. 2 महीने से नहीं आ रहा. और ये क्वाक आ गया, गली में क्वाक निकल गया ना, वो क्वाक डाल दिया, इसलिए नहीं आ रहा हो. और पानी की टाकी नया वाला चालू हुआ कि नहीं? नहीं हुआ ना, नहीं हुआ. पाण्यासारख्या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष केल्याने बासपाणी गावातील जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. आता प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर संतप्त नागरिक आंदोलनाचा इशारा देणार आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. याचा तीव्र निषेध करत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात सकल हिंदू समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात आलाय. देशभक्तीच्या भावना व्यक्त करत नागरिकांनी शांततेच्या मार्गाने दहशतवादी विरोधात रोष व्यक्त केलाय. पहलगाम येथे पाक प्रेरित जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबार हल्ल्यामुळे 27 भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अमानुष कृत्याचा निषेध करत पुसद शहरातील सकल हिंदू समाजाने मूक मोर्चा काढून तीव्र रोष व्यक्त केला आहे. या मोर्चात शहीद नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि देशातील सुरक्षेसंबंधी कडक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या मूक मोर्चात व्यापारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झालेत. हातात निषेध फलक, काळ्या फिती आणि देशभक्तीचा रोष अशा शांततेच्या मार्गाने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय. दहशतवाद्यांचा निषेध करत देशाच्या सुरक्षेसाठी एकवटलेले हे दृश्य संपूर्ण समाजाला एकतेचा संदेश देणारे ठरलेत. दहशतवादी विरोधात संपूर्ण देश एकवटला पाहिजे, हेच या मूक मोर्चातून दाखवून दिले आहे. पुसद शहरातून निघालेला हा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचेल आणि कठोर निर्णय घेण्यात मदत होईल.
सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनामुळे अकोला, पुणे आणि नागपूर येथील शेकडो पर्यटक अडकले होते. मात्र दिलासादायक बातमी अशी आहे की अकोल्यातील सर्व 16 प्रवासी सुखरूप आहेत आणि ते आता घरी परत येत आहेत. सिक्कीममध्ये झालेल्या भीषण भूस्खलनामुळे 100हून अधिक पर्यटक अडकले होते. यामध्ये अकोल्यातील 16 प्रवासी देखील समाविष्ट होते. सुदैवाने सर्व प्रवासी लाचुंग भागात सुरक्षित स्थळी पोहोचले आहेत. 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ते परतीच्या प्रवासावर निघाले आहेत. अकोल्याच्या डॉक्टर शीतल थोमसे आणि त्यांचे मित्रपरिवारासह सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. भूस्खलनानंतर 2 दिवस त्यांना अन्न, पाणी आणि निवाऱ्यासाठी थोडे हाल सोसावे लागले. मात्र स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांची योग्य काळजी घेण्यात आली. सध्या सर्व प्रवासी वाहनाने गंगटोककडे रवाना झाले आहेत आणि लवकरच विमानाने महाराष्ट्रात परतणार आहेत. भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये थोडीशी असहायता जरी वाटली असली तरी या प्रवाशांच्या सुरक्षिततेची बातमी मात्र नक्कीच दिलासा देणारी आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेमुळे स्थानिक पर्यटकांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोल्यातील टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी पर्यटकांना घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याने संपूर्ण पर्यटन क्षेत्रावर भीतीचे सावट पसरले आहेत. या प्रकारच्या घटनांमुळे काश्मीर सारख्या पर्यटन स्थळांवरील प्रवासात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अकोल्यातील टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालक माधव देशमुख यांनी पर्यटकांना थोडा संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. देशमुख यांनी आतापर्यंत स्वतः 303 वेळा काश्मीर वारी केली असून हजारो पर्यटकांना सुरक्षित प्रवास घडवून आणला आहे. त्यांच्या मते अशा दुर्दैवी घटनांनंतर सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जातात. राज्य व केंद्र सरकार ठोस पावले उचलून 10 ते 15 दिवसात परिस्थिती आटोक्यात आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पर्यटकांनी घाबरून जाण्याऐवजी काही दिवस वाट पाहून पुढील प्रवासाचा निर्णय घ्यावा असे ते म्हणालेत. सर्व सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा काश्मीरचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आपण निघू अशी आशाही देशमुख यांनी व्यक्त केली आहे. 62 म्हणतो ते खरं स्वर्ग आहे तो. त्या स्वर्गाच्या ठिकाणी जाण्याचं भाग्य कोणाचं आहे माहिती का? तिथे निघून जातात फक्त काश्मीरमध्ये पहिलगाम जाणारे लोक जातात बेताफाली चंदनवाडीला, तिथे जाते गाडी. मग घोड्यावाल्यांनी जायचं कुठे? सरकारने फक्त घोड्यालाच परवानगी दिली आहे. माझं म्हणणं असं आहे की जर घोड्यावाल्यांची तिथे कमाई होत आहे, हा इन्सिडंट जर झाला तर घोड्यावाल्यांनी थोडंसं या गोष्टीला आज 8000 घोडे रोज नंबर वाईज पर्यटकांची वाट पाहता त्या लोकांचं किती मोठं नुकसान होणार आहे. हा थोडासा तरी त्या लोकांच्या मनात विचार असतो, त्यांनी याला विरोध केला असता. दुसरं ती फक्त पहिलगामच्या घोडेवाल्यांवरती डिपेंड आहे. वर्षभर बिचारे वाट पाहतात यात्रेची. यात्रेमध्ये जे येथील लोक जपतात, घोडेवाले फक्त यात्रेच्या भरोश्यावर असतात. काश्मीरमधील घटनांनी थोडीशी काळजी वाढवली असली तरी परिस्थिती लवकरच सुरळीत होईल आहे असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अकोला शहरात अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मोठी धडक कारवाई केली आहे. 3 ठिकाणी पथकांनी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. बघूया या संदर्भात सविस्तर रिपोर्ट. अकोला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉक्टर प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध सावकारी प्रकरणांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. दीपक गवारे, नितीन अबूज आणि संतोष आंबिलकर या 3 व्यक्तींच्या ठिकाणी एकाच दिवशी वेगवेगळ्या पथकांनी धाड टाकली आहे. या धाडीत कोरे धनादेश, नोंदवह्या, भाडेकर करारनामे, बँक पासबुक, कोरे स्टॅम्प पेपर यासह विविध आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली. अवैध सावकारी करणाऱ्यांकडनं जिल्ह्यातील नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारीवरनं ही मोठी कारवाई राबवण्यात आली आहे. अवैध सावकारांकडनं व्याजाचे पैसे घेतल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार दाखल करावी असे आवाहनही करण्यात आले आहेत. तसेच गरजूंनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका किंवा परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे असा सल्लाही देण्यात आलाय. आजपर्यंत अवैध सावकारी अंतर्गत 152.53 एकर शेती आणि 4939.50 चौरस फूट जागा नागरिकांना परत मिळवून देण्यात आलेली आहे. याशिवाय एक राहते फ्लॅटही संबंधितांना परत करण्यात आला आहे.
आजवर 201 प्रकरणात कारवाई झाली असून त्यातील 58 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध सावकारी विरोधात अकोला जिल्ह्यातील ही कारवाई एक मोठे पाऊल मानले जात आहे. शासनाने उचललेल्या या ठोस पावलामुळे पीडित नागरिकांना दिलासा मिळणार आहे. विदर्भात दररोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचा असहाय्य आक्रोश आणि त्याच काळात सरकारकडनं योग्य वेळेची वाट पाहण्याचं अमानवी विधान. अकोल्यात किसान ब्रिगेडने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या ढिसाळ धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत आता थेट आंदोलनाचा निर्धार केला गेलाय. पाहूया सविस्तर हा रिपोर्ट. शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे त्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जे सरकारने आश्वासन दिलं होतं ते सरकारने आश्वासन पाळावं त्या दृष्टिकोनातून म्हणून आम्ही आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याकरिता आम्ही वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन छेडतो आहोत. प्रथम सरकारला आम्ही अर्ज करतो आहोत. शेतकरी त्याच्यासाठी फॉर्म दिले आहेत ते शेतकऱ्यांनी भरावेत. 14 मे संभाजीराजाच्या जयंती दिनी हे सरकारी स्तरावर म्हणजे तहसीलला असतील किंवा कलेक्टरकडे SDO कडे जिथं त्यांना सोयीस्कर असेल त्यांनी तिथं ते अर्ज भरावेत, दाखल करावेत, त्याच्यावर सही शिक्का घ्यावा आणि मग असं सही शिक्का घेतलेले सगळे अर्ज त्याची यादी बनवून आम्ही सरकार दरबारी पाठवू एकत्र. तिथे विनंती करू. मुख्यमंत्र्याला आम्ही ऑलरेडी पत्र पाठवलेलं आहे की या संदर्भामध्ये वाटल्यास आम्हाला चर्चेला बोलवा. आम्ही तुम्हाला कर्जमाफीकरिता मदत करू, रस्ते देऊ, काही उपाययोजना सुचवू. सरकारला ऐकायचं असेल ऐकेल, नाही तर मग 1 जूनला आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि याची जनहित याचिका आम्ही दाखल करू. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार अजूनही योग्य वेळ शोधत आहे आणि तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्राण धगधगत आहेत. किसान ब्रिगेडने दिलेल्या एल्गार आता सरकारसमोर मोठं आव्हान ठरणार आहे का? ही विदर्भातील मातीतला हा आवाज पुन्हा दुर्लक्षित होणार आहे. पुढचं पाऊल कोणतं हे ठरवण्याचा निर्णय सरकारने लवकर घ्यायला हवा. नागपूरमध्ये MD ड्रग्सच्या व्यापाराला जोरदार हादरा. NDPS पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मोठी कारवाई करत तब्बल 2,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका कुख्यात गुंडाच्या भाच्यासह एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 25 एप्रिल रोजी नागपूरच्या हसनबाग परिसरातील गल्ली नंबर 4 मदिना मस्जिद जवळ NDPS पथकाने धाड टाकली आहे. यावेळी 40 वर्षीय शेख नजीर शेख वजीर या आरोपीकडनं 32 ग्रॅम MD पावडर, एक मोबाईल फोन, एक दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 2,73,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. मुंबईहून ड्रग्ज आणून नागपूरमध्ये विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणात नंदनवन पोलीस ठाण्यात NDPS ऍक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेला आरोपी शेख नजीर हा कुख्यात गुंड समशेरचा भाचा आहे. तसेच दुसरा आरोपी अस्सू उर्फ 42 उर्फ शेख नसीम याचा शोध सुरू आहे. या कारवाईत NDPS पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने ही कारवाई केली आहे. ज्या भागामध्ये MD वगैरे तस्करी केल्या जाते, बाळगल्या जाते किंवा विक्री केल्या जाते अशा भागांना आम्ही टार्गेट करून त्या भागात सातत्याने पेट्रोलिंग करत असतो. काल अशाच प्रकारे हसनबाग परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना हसनबाग मेन रोडच्या कडेला एक व्यक्ती संशयास्पदपणे त्याच्या बर्कमन या मोपेड वाहनाजवळ उभा दिसला. त्याचा आम्हाला संशय आला की त्याच्याकडे MD ड्रग्स पावडर असण्याची किंवा कोणतेतरी अंमली पदार्थ असण्याची शक्यता वाटली. त्यामुळे आम्ही त्याची रीतसर सर्च घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये 32 ग्रॅम MD मेफेड्रोन पावडर मिळून आलेले आहे. तिचे नाव नजीर शेख वजीर असून त्याला जो हे MD ड्रग्स आणून दिलेले आहे त्याचे नाव आहे अस्सू उर्फ 42 उर्फ शेख नसीम. हा मूळचा हसनबागचा आहे. सध्या मुंबईला गेलेला असून तो मुंबई या ठिकाणाहून या आरोपीस हा MD ड्रग्स आणून देत असल्याचे तपासामध्ये दिसून आलेले आहे. आरोपीकडून 32 ग्रॅम मेफेड्रोन पावडर तसेच एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक त्याच्या ताब्यात असलेली या व्यवसायासाठी वापरत असलेली बर्कमॅन वाहन मोपेड गाडी आहे. असा एकूण जवळजवळ 2,73,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. माननीय पोलीस आयुक्त यांचे एक विशेष अभियान चालू आहे ज्यामध्ये नशामुक्त नागपूर घडवूया हे अभियान सुरू आहे. त्या अभियानामार्फत आम्ही वेळोवेळी अधिकाधिक अशा अवैध धंद्यात गुंतलेल्या लोकांना प्रयत्न करीत आहोत.
ड्रग्सच्या विडख्यातून नागपूर शहराला मुक्त करण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. अशा अवैध धंद्यांवर गज बसवून तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक कठोर कारवाई होण्याची गरज आहे. नागपूर शहरात घरफोडीच्या घटनांना आळा बसत नाही. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद कार्यालयात घुसून चोरट्यांनी तब्बल 3 लाखाहून अधिक रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटना आहे नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजीप्रभू नगर रामनगर येथे राहणारे रितेश रमेश जयस्वाल यांचे सहकार नगर खरबी रोडवर संगम स्पिरिट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कार्यालय आहे. 25 एप्रिलला रितेश जयस्वाल कार्यालय बंद करून गावी गेले होते. यावेळी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. अकाउंट विभागातील लोखंडी कपाट उचकून 3,60,932 रुपयांची रोकड चोरून पसार झालेत. चोरटे कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. फिर्यादी रितेश जयस्वाल यांच्या तक्रारीवरनं अंबाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 305, 331 आणि 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना गजाआड करण्याचा दावा केला आहे. नागपूर शहरात घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलीस विभागाने लवकरात लवकर या चोरट्यांना अटक करावी आणि नागरिकांना विश्वासात घ्यावे ही सध्याची गरज आहे. नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. 2 ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. नेमकं काय घडलंय पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील इस्लापूर जवळील हरणखरप पुलावर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडलाय. भरधाव वेगात असलेल्या 2 ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानं मोठा अनर्थ घडलाय. एक ट्रक पुलावरून थेट खाली कोसळला तर दुसरा ट्रक पुलाच्या कठड्यावर अडकला. या अपघातात पांगरी येथील शंकर मुतलकुलवाड या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर यवतमाळच्या पुसद येथील ईश्वर कोल्हे, मंगेश पवार आणि गणात बुटले हे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दोन्ही ट्रक चालकांना मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आलं आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. हरणखरप पुलावर घडलेला हा भीषण अपघात सर्वांसाठी धक्कादायक ठरला आहे. अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणं आणि नियमांचं पालन करणं किती महत्वाचं आहे हे या घटनेतून अधोरेखित करत आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कामठा गावाने एक आदर्श उदाहरण घालून दिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येथे डीजे मुक्त आणि शांततेत साजरी करण्यात आली आहे. विविध जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन दिलेला हा एकोपाचा संदेश संपूर्ण मराठवाड्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. अर्धापूर तालुक्यातील कामठा गावात जवळपास 12,000 लोकसंख्या असलेल्या वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची डीजे मुक्त जयंती साजरी करण्यात आली. गावात सुमारे 25 ते 26 जाती धर्मांचे नागरिक राहतात आणि सर्वांनी एकत्रित येऊन शांततापूर्ण वातावरणात जयंती उत्सव साजरा केलाय. गावकऱ्यांच्या या उपक्रमाचे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी विशेष कौतुक केले. अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, एपीआय विष्णुकांत कराडे आणि पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांच्या वतीने जयंती मंडळाचे अध्यक्ष आणि गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांचा पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार करण्यात आला. जयंती मंडळाचे अध्यक्ष संजय शंकरराव गव्हाणे तसेच उपाध्यक्ष दिनेश मारोतराव गव्हाणे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोलाचे योगदान दिले आहे. गावातील विविध उपक्रम राबवत शांततेच्या मार्गाने ही जयंती साजरी करण्यात आली आहे, ज्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कामठा गावाचा हा उपक्रम संपूर्ण मराठवाड्यासाठी आदर्श ठरला आहे. गावकऱ्यांनी दाखवलेला हा एकोपाचा आदर्श इतर गावांनाही प्रेरणा देणारा ठरत आहे. नेमकं कारण साहेब असं आहे की गेल्या 21 तारखेला 21 एप्रिलला आदरणीय आमचे कराळे साहेब शांतता बैठकीसाठी आले होते. त्या बैठकीमध्ये साहेबांनी आवाहन केलं
प्रशासनाच्या वतीनं, पोलीस प्रशासनाच्या वतीनं किंवा एक काहीतरी वेगळा उपक्रम राबवा, त्याचे माणूस त्याने एक मनोगत व्यक्त केलं किंवा डीजे मुक्त जयंती झाली पाहिजे असं माझं मत आहे. मग त्याच्या प्रतिसादाला एक उत्तर म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला आणि हा कार्यक्रम घडून आणला. अंदाजे त्या गावची लोकसंख्या किती टोटल? गावाची लोकसंख्या जवळपास 10 ते 12 हजाराच्या घरात आहे. गावामध्ये जवळजवळ 27-28 जमातीचे लोक राहतात. त्यांनी सुद्धा अतिशय शांतचित्तानं आपला कार्यक्रम म्हणजे उपस्थिती दाखवली. शांतचितेने गावामध्ये मिरवणूक काढली. सगळे सहभागी झाले होते. त्याबद्दल गावकऱ्याच्याही जे काही अभिनंदन करावं तेवढं कमी आहे साहेब. जयंतीनिमित्त काय काय उपक्रम केला? उपक्रम म्हणजे महत्वाचा उपक्रम बरेच आम्ही छोटे मोठे कार्यक्रम केले, परंतु एक डीजे मुक्त जे कार्यक्रम केला तो प्रशासनाच्या वतीने किंवा इतर जे काही ज्येष्ठ लोक आहेत, जे काही समजदार आहेत, तज्ञ सुज्ञ माणसं आहेत, त्यांना आम्हाला शाबासकीची थाप दिली. शेकडो फोन आले. म्हणजे असे बराचसा काही त्याचा आनंद लोकांना झालेला आहे. तरुण पिढीसाठी काय सांगणार? तरुण पिढीसाठी मला एवढं सांगायचं की जे बाबासाहेबांनी सांगितलं की नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करा. जयंती बाबासाहेबांची करायची असेल तर बाबासाहेबांच्या पायीक होऊन बाबासाहेब विचार घेऊनच जयंती साजरी करावं असं मी एक आव्हान, एक विनंती येणाऱ्या लोकांना येणाऱ्या पिढीला करणार, तरुणांना करणार आहे. तुम्ही कोण आहात जयंतीचे? मी जयंतीचा अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष जरी असलो एक माझ्यापेक्षा फार वडील माझ्यासोबत माणसं आहेत. एक कमी वयाचा माणूस त्यांनी मला जो सन्मान दिला, माझ्यासोबत ज्येष्ठ आहेत, त्याच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम आपण समोर नेऊ शकलो नाही. त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनाचे कराळे साहेब असते, त्यांचे सहकार्य पूर्ण होते. या सगळ्याच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम समोर गेलेला आहे. आमचे मित्र आहेत, हाजीबाई आहेत, ते सुद्धा गावातून प्रतिष्ठित नागरिक म्हणून आमच्यासोबत आमच्या पाठीशी होते. त्या सगळ्यांनी मिळूनच हा कार्यक्रम केलेला आहे गावातल्या सर्व. आणि विशेष म्हणजे आज जो काही आमचा सत्कार झाला अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये, आदरणीय आमचे कदम साहेब आहेत, चंद्रशेखरजी कदम साहेब, पोलीस निरीक्षक साहेब यांनी सत्कार केला. त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो. माननीय SP साहेब नांदेड जिल्हा यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला एवढा मोठा सन्मान दिला, एवढा मोठा जे काही आमच्याबद्दल सन्मानात. कामठा ग्रामस्थांनी इतकी चांगल्या प्रकारे जयंती साजरी केली की नांदेड जिल्ह्यामध्ये एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला की आम्ही नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करणार. आणि यानंतर गावामध्ये कुठलेही प्रोग्राम असो त्यामध्ये आम्ही DJ वाजवणारच नाही हा संकल्प घेतला आणि त्या पद्धतीनं उक्तीप्रमाणे कृती केली आणि DJ मुक्त जयंती अतिशय आनंदात वातावरणात केली. मला सांगायचं असं आहे की पूर्ण नांदेड जिल्ह्यामधील सर्व ग्रामस्थांना की तुम्ही सुद्धा DJ मुक्त जयंती साजरी करावी, कारण DJ कडून एकही फायदा नाही, नुकसान आहे. म्हणून DJ संस्कृती मुक्त करावी असं पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी विनंती करतो. जय हिंद, जय भारत. कामठा गावाने डीजेच्या गोंगाट टाळून संस्काराची गोडी आणि एकतेचा आदर्श घालून दिला आहे. अशा शांततेच्या आणि सन्मानाच्या जयंती साजरी करणाऱ्या गावाचा आदर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानाने करण्यास लावतोय. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल 92. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.